नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज डेट आहे 8 जून 2026 आणि वार आहे सोमवार. तसं तर मी उठलो होतो सकाळी लगभग 9:45 वाजता. थंबनेल एडिट केला फटाफट, व्हिडिओ अपलोडिंगला टाकली होती सकाळी 6-7 वाजता उठून. मग काय सर्व सोपंच झालं. बाकी आजचा प्लॅन काय आहे? आज प्लॅन काहीच नाही मिळत. शिवमंदिरामध्ये जायचं आहे. त्या व्यतिरिक्त जे काय होईल ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि मागील 2 ते 2.5 महिने झाले मी एक्सरसाइज वगैरे सकाळी उठून करत नव्हतो, तर आजपासून पुन्हा चालू केलेली आहे. तर थोडा बॉडीला बरं वाटते. बाकी थोडेफार व्लॉग्स बघू, कारण की मागील 2-3 दिवस झाले व्लॉग्स बघत नाही मिळत, फक्त रील्स वगैरेच बघत होतो. आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. जर तुम्ही कालचा व्लॉग नसेल बघितला तर नक्कीच बघा. T20 मुंबई बघायला गेलो होतो आणि खूप मजा केली. रात्री लेट आलो आणि व्हिडिओ एडिट करून झोपता झोपता थोडा टाईम झाला. बाकी सो फार सो गुड. अँड ॲज युजल ब्लॅक कॉफी. 1:10 झालेले आहेत आणि थोडेफार व्लॉग्स बघितले. आत्ता जेवतो, मग जेवल्यानंतर बघू झोपेल, नाही तर मग एक मूवी बघायचा प्लॅन आहे, कारण की त्याचा पार्ट 2 रिलीज झालेला आहे आणि मी अजूनपर्यंत पार्ट 1 नाही बघितला. आणि पार्ट 2 बघायला जायची इच्छा तर खूप होती, पण पार्ट 1च नाही बघितलेलं मिळत. मग पार्ट 2 बघायला कसं काय जाणार? तर आज बघूया पार्ट 1 आणि मग प्लॅन झाला आणि ती मूवी अजूनही थिएटरला असली तर नक्कीच जाऊ, उद्या नाही तर परवामध्ये. आज जेवणामध्ये राईस, वाल आणि पापड. 5 वाजलेले आहेत. पूर्ण दिवस घरीच होतो आणि एक मूवी बघितली, देऊळ बंद. खूप सुंदर असं मूवी होती. ती का बघितली? कारण की मी पहिले बघितली नव्हती आणि मला पार्ट 2 बघायचा आहे थिएटरमध्ये, त्यासाठी बघितलं. तर खूप सुंदर मूवी होती. तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही पण बघू शकतात यूट्यूबवर. आणि आत्ता निघतो आहे पालघरला जाण्यासाठी. आता कोणासोबत चाललो आहे आणि कशासाठी ते तुम्हाला पुढे वेट करायला लागेल बघण्यासाठी. तर मी रेकमेंड करेल तुम्हाला देऊळ बंद मूवी ऑन यूट्यूब. नक्कीच बघा जर नसेल बघितली तर, आणि बघितली असेल तर पुन्हा बघा. 5:30 झालेले आहेत. 5 वाजता निघण्याचा प्लॅन होता. 5:30 वाजता म्हणजे मंदिराकडे पोहोचलो. आता निघालोय पालघरला जाण्यासाठी. पालघरला कुठे? पहिले तर स्टेशनला चाललोय, त्यानंतर कुठे जाण्याचा प्लॅन झाला तर ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि कोण आहे सोबत तेही तुम्हाला दाखवतो पुढे. गाडी चालवता तसं कॅमेरा हँडल करू नाही शकत एवढा, पण तर भेटूया पुढे पालघरलाच. तुम्ही बघू शकतात की नेहमीसारखी ही इथे ट्रॅफिक आणि अंडर कन्स्ट्रक्शन रोडचा किती त्रास होतो आपल्याला. ऑफिस टायमिंग आहे, लोकांना घरी जायचं असतं, पण कोणच कसलाच विचार करत नाही. आणि काम बरोबर काम घेतात तर घेतात, पण मला तर असं काही नियोजन दिसत नाही की ज्यांनी लोकांना सोर्स भेटेल बाकीच्या गोष्टींचं. सगळं आपल्याला शॉर्टकट वगैरे शोधावे लागतात बस. आणि सगळी लोक मला बघत आहेत आता मी व्हिडिओ काढत आहे, व्लॉग काढत आहे म्हणून. बघू द्या, काय फरक नाही पडत. जे आहे ते आहे. काय चुकीचं बोलली? आता बघा ह्याचं काम झालं आहे, आता ते चालू होणार. आणि जर पाऊस पडला, इतक्यातच जर पाऊस पडला तर तुम्ही विचार करा की आपली काय हालत होईल आणि आपल्याला किती त्रास होईल. आणि 10 दिवसानंतर स्कूल चालू होतात आणि हा सगळ्यात मेन रोड आहे स्कूलसाठी. 2 स्कूल तर ह्याच रोडवर आहेत आणि बाकी सगळ्या स्कूल पुढे आहेत. म्हणजे हाच स्कूलचा रस्ता पण आहे. म्हणजे अजून तो सुद्धा एक नवीन ड्रामा चालू होईल थोड्या दिवसानंतर. पण ह्या विषयांवर आपण बोलत नाही, जस्ट आहे ते आहे करतो आणि अशा कामांना बढावा देतो बस. देखो बॉयफ्रेंड के लिए गुलाब ले रही है. खरं नको बोलू हा, पण खोटंच बोल. मी बोललाय तेच बोल. त्यांना माहिती आहे मी जर काय घेतलं तर ते त्यांना घेतलं. मग ते घेतलं कोणी? मी. माझ्या फीडवर पण समजेल ना त्यांना आम्ही का घेत आहे ते. आता आम्ही आल्या स्टेशनवर, पालघर स्टेशनवर. काय ग, कुठे चालली तू बुकिंग करून? दुबईला ट्रेनने जातात? तुम्हाला नाही माहिती? बोल, काय बोलत होती अजून? अरे तुझं सरनेम मी पाटील लिहिलं इकडे. तुझं सरनेम काय? पाटीलच आहे. खान. पालघरला आलो होतो असंच फिरत रात्री.
आणि पावसाने दस्तक दिलेलीच आहे, पण पाऊस पडून गेला आहे. पण आता जी रोडमधून हीट वगैरे निघत आहे, ढग तर पुढे आहेतच, पण रोडमधून दी आता हीट निघत आहे. बाप रे बाप, रात्री हालत खराब होणार आहे. रात्रीचा सोडा, जर उद्या सकाळी पाऊस चालू नाही राहिला तर उद्या टाय फिश गरमीमुळे. आता आलोय फालुदा पिण्यासाठी. नाही, पाऊस लागलेला म्हणून आता आम्ही 4 चाकी घेऊन चालल्यात घरी. 11:40 झालेले आहेत. जस्ट घरी आलो. म्हणजे पहिले पालघरला गेलो होतो तेव्हा पण आलो घरी. आता पालघरला गेलो, मग बोईसरला गेलो. आत्ता वाजलेले आहेत 11:40. जस्ट घरी आलो. आता जेवतो आणि बघा जेवणामध्ये काय आहे. जेवणामध्ये आहे मुगाची भाजी, पापड आणि चपाती. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण आता व्हिडिओ एडिट वगैरे करावी लागेल आणि झोपता ऑलमोस्ट 1 वाजतील. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. होपफुली बाय बाय.